अनघा प्रकाशनच्या वतीने आठवणीतील बहरलेला वटवृक्ष या श्रीमती माधुरी मदन किल्लेदार यांच्या पुस्तकाचं प्रकाशन अनघा प्रकाशनचे संस्थापक मुरलीधर नाले यांच्या शुभ हस्ते पार पडले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बीएमसीचे इंजिनियर योगेश किल्लेदार होते, तर लेखिका म्हणून श्रीमती माधुरी मदन किल्लेदार या देखील व्यासपीठावरती उपस्थित होत्या। सरस्वती पूजन आणि गीता सुमनांनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अमोल नाले यांनी अनघा प्रकाशनबद्दल तसेच श्रीमती माधुरी किल्लेदार यांनी लिहिलेल्या आठवणीतील बहरलेला वटवृक्ष या पुस्तकाच्या संकल्पनेविषयी थोडक्यात माहिती दिली। हे पुस्तक लिहिण्याचा उद्देश म्हणजे दादरच्या बालमोहन शाळेचे संस्थापक दादा रेगे यांनी हे शाळा सुरू करण्यापासून ते किती अथक परिश्रमी त्या शाळेत चालणारे विविध उपक्रमाबद्दल त्यांचे या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक त्यांना समर्पित केल्याची भावना यावेळी लेखिका श्रीमती माधुरी किल्लेदार यांनी व्यक्त केली। आपल्या संवादात प्रमुख पाहुणे योगेश किल्लेदार यांनी त्यांच्या आईबद्दलची कृतज्ञता आणि तिच्याबद्दलचं पुस्तक प्रकाशन करण्याबाबतचा हेतू आणि शाळेबद्दलच्या प्रेमाबद्दलचा खुलासा केलाय। भाषणामध्ये मुरलीधर नाले यांनी पुस्तकाबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांच्या मातला गर्भित अर्थ तसंच ही लोकांना संदर्भ ग्रंथ म्हणून कशा प्रकारे उपयुक्त होईल, इतर शाळांनाही त्याचं मार्गदर्शन ठरेल अशा प्रकारची माहिती दिली आहे। अनघा प्रकाशनाचं हे 48 वर्ष पूर्ण झालीत आणि अनघा प्रकाशनात आम्ही वेगवेगळे प्रयोग केलेत। पत्रकार असतील, नंतर नामांकित लेखक असतील, नंतर नवोदित लेखकांना देखील आम्ही ह्या प्लॅटफॉर्मवरती दिला आणि मी सरकारी अधिकारी होतो, त्यामुळे अनुशेष सगळा भरून काढला। म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागातून लेखक आमचे जे आहेत त्यांची मी पुस्तकं प्रकाशित केली आहे। मराठीमधील सगळे जे प्रकार आहेत, म्हणजे कादंबरी असेल, लघुकथा असतील, नंतर कविता असतील, नाटकं असतील, पाककलेवरची पुस्तकं, नंतर अनुवादित पुस्तकं, नंतर विज्ञानावरची पुस्तकं, अशी सगळे प्रकार आम्ही त्याच्यात हे घेतलेले आहेत, आतापर्यंत मिळाले आणि आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणची बक्षिसंही मिळालीत। राज्य पुरस्कारही आमच्या एका विज्ञानाच्या पुस्तकाला मिळाला। ही एक आमची जमेची बाजू आहे। अनघा प्रकाशनचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रंथालय सेलने जो महाराष्ट्रातील उत्तम प्रकाशन म्हणून मला पहिलं बक्षीस दिलं। अशा प्रकारे आमची जी घोडदौड चालू आहे, पत्रकार अगदी भारतकुमार राऊत असतील किंवा मागचे असतील, मधु मंगेश कर्णिक असतील, ह्या सगळ्या लोकांनी खूप उत्तम सहकार्य केलं आणि अनघा प्रकाशनाचा जो हे आहे एक प्रकारचा थोडासा नाही म्हटलं तर एक दबदबा तयार झाला आणि आज आमच्याकडे पुस्तकांची रीघ लागलेली असते आणि त्यामुळे थोडंसं आमच्यावरती दडपण येतं की बाबा चांगलीच पुस्तकं आपल्याला प्रकाशित करता यावी। प्रोडक्शन आमचं चांगलं असल्यामुळे ज्या वेळेला लेखकांना महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यातून ज्या वेळेला त्यांना बाईट मिळतात किंवा तुमचं पुस्तक आम्ही वाचलं, आम्हाला आवडलं, तर त्यावेळेला तो लेखकाला गौरव वाटतो आणि ही करामत आमच्या वितरण संस्थेची आहे। वितरण आमचं सगळं महाराष्ट्रभर असल्यामुळे ते शक्य होऊ शकतं। माझे नाव माधुरी मदन किल्लेदार। मी 33 वर्ष बालमोहन विद्या मंदिरमध्ये शिक्षक या पदावर काम केले, नंतर मुख्याध्यापक या पदावर काम केले। तर दादासाहेब हे आमचे गुरु आहेत आणि आठवणीतले बहरलेला वटवृक्ष त्यामध्ये सगळ्या माझ्या आठवणी बहरलेल्या आहेत आणि दादांनी जे आम्हाला शिकवण दिली आहे, दादांनी आमचे गुरु दादांनी बालब्रह्माची म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, मानसिक, बौद्धिक, शारीरिक विकास केला आणि त्या फक्त 7 मुलांना घेऊन त्यांनी शाळा काढली होती आणि आमच्या कारकिर्दीमध्ये 7,000 विद्यार्थी होते, म्हणून तो वृक्ष फोफावला आणि त्यांनी सर्वांगीण विकास मुलांचा केला। एक सर्वांगीण विकास करून 10वीपर्यंत त्यांना 10वी झाल्यानंतर एक नागरिक त्यांनी बनवले आणि दादांचा आम्हाला खूप आधार आहे। प्रत्येक माझाही विकास केला। मी ग्रामीण भागातून आलेली होती आणि ग्रामीण भागातून आल्यानंतर दादांनी जो माझा लिखाणापासून, बोलण्यापासून, शिकवण्यापासून विकास केला, त्यांची मी खूप आभारी आहे। तर मला
माझा विकास नंतर माझ्या मुलांचाही विकास त्या शाळेमध्ये झाला आणि मला सहकारी सगळे माझे मित्र मैत्रिणी सगळे सहकारी मला चांगले मिळाले. प्रत्येक संकटात मला उभं राहण्याची ताकद दिली बालमोहन शाळेने. अनेक संकटं माझ्यावर आली, माझे मिस्टर गेल्यानंतर पण अनेक संकटं आली, पण त्या शाळेच्या सांस्कृतिक विकासामुळे आणि शाळेच्या आनंदी राहा व इतरांना आनंद करा या महामंत्रामुळे मला खूप त्याच्यामध्ये धैर्य मिळालं. माझं नाव योगेश किल्लेदार. मी बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक अभियंता या पदावर काम करतो. माझी आई माधुरी मदन किल्लेदार या बालमोहन विद्यामंदिर ह्या शाळेत जवळजवळ 5 वर्ष मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि ते काम पाहत असताना त्यांनी जो पण बालमोहनबद्दल अनुभव घेतला आणि जो पण आम्ही देखील त्या शाळेत शिकल्यामुळे आम्ही पण जो अनुभव ह्या शाळेतून शिकलो आणि घेतला, त्या शाळेबद्दल काहीतरी लिहावं ह्या चांगल्या विचारांनी ह्या पुस्तकाची उत्पत्ती झाली. जसं एखाद्या कुंभार एखाद्या मातीला शेप देऊन त्याला एक विशिष्ट प्रकारे आकार देतो, तसं ह्या बालमोहन शाळेमध्ये मुलांची जडणघडण होत असताना त्यांना संस्कृती जपून त्यांच्या जीवनाला जो आकार दिला जातो, त्या आकार देत असताना ज्या पण अवधांचा आणि ज्या पण गोष्टींचा वापर केला जातो त्याबाबत ह्या पुस्तकात विस्तृत वर्णन केलेलं आहे. आणि दादासाहेब रेगे हे आमचे सर्वांचे गुरुप्रमाणे ह्या शाळेत असल्यामुळे त्यांच्याबद्दलही ह्या पुस्तकामध्ये बऱ्यापैकी चांगले विचार आणि त्यांचे जीवनकार्य मांडलेले आहे. तर हे पुस्तक सगळ्यांनी अवश्य वाचावे.